भाऊ सुलेखाताई कुंभारेनं काल एक व्हिडिओ शेअर केला सोशल माध्यमावर की दहशत पसरवून राहिले इथे कामठी क्षेत्रामध्ये संकेत बावनकुळे तिथे निवडणुका म्हणजे सभा घेऊन राहिला तर यांनी डोक्यावर घेतला आहे. इथेही कोराडीमध्ये अशा काही बद्दलचं काही दहशत निर्माण करणं किंवा लोकांना तुम्हाला धमकी हे देणं. सांगत आहे ना, चंद्रशेखर बावनकुळे मिनिस्टर असतील, त्यांनी पदाची गरिमा ठेवायला हवी. त्यांनी कोणत्याही जो कार्यकर्ता असेल, सामान्य गरीब असेल, त्याला मतदानाचा अधिकार दिलाय. तो कोणासोबत फिरत असेल, कोणत्या पार्टीसोबत आहे, त्यांना फिरू द्यावं. त्या पार्टीसोबत अगर कोणी फिरत असेल तर त्याला धमकी देऊन चीफ इंजिनियरला फोन करून, कोणत्या अधिकाऱ्याला फोन करून याला काम द्यायचे नाही, याला कामावरून काढण्याची, अशा प्रकारे धमकी देणं बंद करावं. चंद्रशेखर बावनकुळे, ज्या दिवशी जनता तुम्हाला चपलीनं मारतील ना, त्या दिवशी तुम्हाला समजेल की ही जनता कशी आहे म्हणून. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी सौ सुषमा रत्नदीप रंगारी, महादुला नगरपंचायत इथून नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे. सर्व जनतेचा मला पाठिंबा असू द्या आणि माझे 17ही नगरसेवक प्रचंड बहुमताने निवडून येऊ द्या आणि मी सुद्धा नगराध्यक्ष पदावर उभी आहे. पंजा या चिन्हावर बटन दाबून तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी कराल. पूर्ण जनतेचा मला पाठिंबा मिळू द्या. मी रत्नदीप रंगारी. भाऊ, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उभ्या केल्या आहेत ताईला? कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढताय? गेल्या 15 वर्षापासून महादुला नगरपंचायतमध्ये भ्रष्टाचार नगरपंचायत म्हणून खोपलेली आहे. त्यांचेच नगरसेवक, भाजपचेच नगरसेवक ठेकेदारी करत आहे आणि नगरपंचायतमध्ये ज्या व्यक्तीला नगराध्यक्षपदाची नगराध्यक्ष म्हणून त्यांनी हे दिले, उमेदवारी दिली आहे, त्यांचेच पती त्या नगरपंचायतमध्ये प्रीत कन्स्ट्रक्शनच्या नावाने ठेकेदारी घेतली आहे. त्यांची ऑर्डर्स आहे 46 लाखाचे, 64 लाखाचे, 74 लाखाचे, असे 2 कोटीचे ऑर्डर त्यांच्या नावाने, प्रीत कन्स्ट्रक्शनच्या नावाने. अशा उमेदवाराला इथल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी उमेदवारी दिली आहे. या महादुला नगरपंचायतमध्ये गेल्या 15 वर्षापासून जो विकास निधी आणला म्हणून सांगत आहे, पण विकास निधी यांनी आणले नाही. या ठिकाणी त्यांनी फक्त महादुला परिसरातील त्यांचे कार्यकर्ते ठेकेदारी बनवून इथल्या महादुला नगरपंचायतचा जो येणारा फंड आहे, तो फंड फक्त या ठेकेदाराकरताच निर्माण करून आज नगरपंचायतला तो फंड आता इलेक्शनमध्ये यूज करत आहे. म्हणजे दारू पार्ट्या, मटण पार्ट्या आणि लोकांना पैसे वाटपाचा कार्यक्रम, अशा पद्धतीने या महादुला नगरपंचायतमध्ये जनतेला भ्रमात आणून आणि विकासाच्या महामेरू स्वतःला म्हणतात, पण काही विकास झालेला नाही. आपण आतमध्ये जाऊन बघा की काय परिस्थिती आहे. 2 दिवसात रोड अगर बनलेला असेल तर त्याला 1 हप्त्यानंतर तिथून गाडी गेली की त्या रोडचे पुरे जे खरगी आहे, म्हणजे गिट्टी आहे, ते गिट्टी पुरी बाहेर पडून जाते. म्हणजे याचाच अर्थ की इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. नाली बांधकामचे त्यांनी स्वतः कामं केले आहे नगरसेवक म्हणून, आणि ठेकेदार म्हणून तेच काम करतात. आणि त्या नाल्याचे झाकणं सुद्धा या ठिकाणी बोगस पद्धतीनं बनवलेले आहे. तिथे रॉड नाही टाकलेले आहे, त्याच्यावरून गाडी गेली तर जसे तसे झाकणं तसे उघड्यावर पडलेले आहे. आणि दिवाबत्ती तर सोडावं, दिवाबत्ती पण सुद्धा लावत नाही, साफसफाई सुद्धा करत नाही. येणारा जो निधी आहे फक्त या महादुला नगरपंचायतमध्ये फक्त ठेकेदार लोकांना कशा पद्धतीनं मोठे होतील आणि इलेक्शनमध्ये नगरपंचायतमध्ये कशा पद्धतीने त्यांचा फायदा होईल या माध्यमातूनच नगरपंचायत यांनी आपल्या हातात घेतली. पण यावेळेस महादुला जनतेचा कौल वेगळ्या पद्धतीनं आहे. यावेळेस लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळेस म्हणजे नगरपंचायतचा बदल झाला पाहिजे, अशी लोकांची कळकळीची इच्छा आहे. भाऊ, चर्चा अशी आहे की बावनकुळे वर्सेस रत्नदीप रंगारी अशी लढत होत आहे. नाही, आपलं म्हणणं बरोबर आहे. बावनकुळेंनी गेल्या 7 वर्षात 13 वर्षामध्ये 365 कोटीची प्रॉपर्टी आणली कुठून? म्हणजे याचे काय वडील काय खूप मोठे वडलोपार्जित होते का, जेणेकरून यांनी शेतीवर सर्व दाखवलं आहे? म्हणजे यांच्या घरी खूप मोठ्या फळबागा होत्या का, की जेणेकरून सफरचंदचे बगीचे खूप फुलत होते, काश्मीरला लागत होते, इकडे महादुला कोराडीत लागत होते का? जे खसाड्यात राहणारे लोक
खसाड्यामध्ये त्यांची जमीन आहे सांगतात का, तिथे का फळबागा लागल्या होत्या का, आणि ॲटो चालकवाला माणूस एवढा करोडपती कसा होते हो, यांनी काही 2 नंबरचे धंदे केले असतील ना, तेव्हाच हा माणूस मोठा बनला ना. आज 365 कोटीची प्रॉपर्टी म्हणजे कम झाली का 13 वर्षात. एवढ्या लोकांना ठेकेदारीच्या माध्यमातून अशा प्रकारे भ्रष्टाचार केलेलाच आहे, माझा आरोप आहे. रंगारी साहेब, या कोराडीमध्ये जे धुळीचे कण आणि वायू प्रदूषण जो आहे ते फार जास्त प्रमाणात आहेत. पांजरापर्यंत समोरपर्यंत म्हणूनच या भागातले रेट्स वाढलेले नाही आहेत, काही जे बेसिक गव्हर्नमेंट रेट्स वाढलेले नाही आहेत. आणि तो प्रदूषण कशामुळे होत आहे, काय कोराडी पॉवर प्लांटला जो झाकण नाही लावण्यात आलेलं त्याच्यामुळे होत आहे की वेगळं काही आहे, त्याचं काही आणखी कारण आहे की काही का प्रदूषण सांगू, या ठिकाणी 5 वर्षामध्ये यांनी प्लांट आणला. अहो प्लांटमध्ये ठेकेदारी कोण करत होते? चंद्रशेखर बावनकुळेचे लोक होते. दिल्लीवरची कंपनी आणली त्यानं, लोकाला कामं नाही दिले. आज बोंबलून राहिले का आम्ही बेरोजगाराला रोजगार देऊन. अरे बिचारे हे गरीब लोक, त्यांच्या घरातून एक माणूस लावतो म्हणाले, एक माणूस नाही लागला हो. आता बोंबलून राहिले प्रचाराला की बेरोजगारी हटवून. अरे लोक तर आता शिवा देत आहे हो यांना, मिटिंगांना होऊन राहिले यांच्या. स्वतः ठेकेदारी घेतली आहे हे का सांगणार आम्हाला? या महादुला कोराडीच्या जनतेला, घोड्या पाबड्या जनतेला आता समजदार झालेली आहे. यांना माहीत आहे की प्रोजेक्ट आला की यांना आपली स्वतःची ठेकेदारी करायची आहे, तिथून माल कमवायचे आणि इलेक्शनमध्ये यांना वाटायचे आहे. आता लोकांना सर्व समजलेलं आहे की यांना स्वतः ठेकेदारी करायची आहे. यांचे नगरसेवक ठेकेदार बनतात आणि एवढा माल कमवून हे निवडणूकमध्ये प्रचारामध्ये यंत्रणा लावतात ती पैशाची. विषय झाला. पण त्या प्रदूषणाचा जो मुद्दा आहे, मूळ मुद्दा जो आहे, जो कोराडी पॉवर प्लांट जो बनलेला त्याच्यात जे झाकण नाही लावण्यात आलेला वरून, त्याच्यामुळे जो प्रदूषण वाऱ्यामध्ये पसरत आहे, त्यामध्ये बी मी तर म्हणतो ना, त्याबद्दल आंदोलन करणार आहात का? नाही, मी तर आंदोलन करणार आहे. मी ठरवून टाकलं आहे, निवडणूक झाल्यानंतर या लोकांकरिता, जे बेरोजगार लोकांकरिता आंदोलन करणारच आहे. पण विषय असा आहे की इथेच स्वतः ऊर्जा मंत्री होते हो. ऊर्जा मंत्री असल्याने त्यांना समजलं नाही की एवढी मोठी धूळ पडत आहे म्हणून. अरे हेच आमदार जेव्हा होते आणि काँग्रेसची गव्हर्नमेंट होती, यांनी एलेक्यू लावला होता की गोबीमध्ये बाबा राग पडत आहे, आणि लोक त्या ऊर्जा भवनमध्ये गेले होते. तेव्हा काय झोपले होते का? तेव्हा तर आता तर तुम्ही ऊर्जा मंत्री होते, तेव्हा घरातल्या लोकांना काऊन नाही लावलं? आता मंत्री आहोत तुम्ही, महसूल मंत्री. लोकांना आता सांगत आहे की आम्ही सर्व लोकांना पट्टे वाटप करू. अरे 15 वर्षापासून तो पट्टे वाटपचा कार्यक्रमच होऊन राहिला तुमच्या. अजून टावरच्या खाली लोकांना पट्टे वाटप नाही, त्या जेबीम नगरच्या लोकांना पट्टे वाटप नाही, त्या सिद्धार्थनगरच्या लोकांना पट्टे वाटप नाही, फुलेनगरच्या पट्टे वाटप नाही. म्हणजे याच्या अर्थ जेव्हा इलेक्शन येते का तुम्हाला पट्टे दिसत नाही. अहो हे फक्त लोकांना भ्रम निराश करण्याकरिता फक्त यांचा पट्टे वाटपाचा कार्यक्रम असतो. यांना विकास नाही, फक्त लोकांचे कसं भ्रम तयार करायच्या. आणि आमच्याकडे आता इलेक्शन आहे तर लोकल लोकांसाठी जनता दरबार घेऊन राहिले, आणि घरी जेव्हा लोक जातात तर त्यांना म्हणतात माझ्यावर वेळ नाही. अशा पद्धतीने का चंद्रशेखर बावनकुळे सोबत आमची लढाई राहणारच राजकारणासाठी. ते वैयक्तिकरित्या म्हणतील तर वैयक्तिकरित्या बी आम्ही तयार आहोत त्यांच्यासोबत लढाई करण्याकरिता बावनकुळे सोबत. आचारसंहितेचे उल्लंघन होताना दिसतंय की जनता दरबार वगैरे लावून, यावर आपण काय म्हणाल? अहो साहेब, तुम्हाला सांगून राहिलो, तो राजा आहे आणि बिचारे ते शासकीय कर्मचारी आदेश देतात की यांचे जोडपट्टी उठवायची, हे उठवायचे ते उठवायचे असा आदेश करतात. बिचारे ते शासकीय लोक काय करणार हो? सत्ता त्यांची आहे, मंत्री त्यांचे आहे. आम्ही ते घाबरत नाही. आम्ही संविधानाला मानणारे लोक आणि संविधानाला मानणार. आणि जी लेखणी परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी दिली त्या लेखणीचा वापर करूनच चंद्रशेखर बावनकुळेला दाराशीर्द करणार. हे रत्नदीप रंगारी त्याला चॅलेंज करून सांगत आहे की येणारी निवडणूक नगरपंचायत ही काँग्रेस पक्षाची राहणार, म्हणजे हमखास राहणार. तुम्हाला सांगतो याला गावाची काही तुम्हाला काही समन्स वगैरे काही सूचना पत्रक? अहो मला त्यांनी कोर्टाच्या नोटीस नाही, 15 लाखाच्या नाही, मी तर 20 कोटीचा दावा टाका म्हणलं. त्यांनी टाकलं नोटीस. त्याचं उत्तर देण्याकरिता मी स्वतः कोर्टात उद्या जाणार आहे हजर होण्याकरिता. मला नोटीस दिली, मी त्याला घाबरत नाही. त्यांनी कोर्टाच्या मार्फत द्यावं. मी उद्या आमच्या वकील घेऊन मी स्वतः तिथे हजर राहणार आहे. आणि माझ्याकडे याचे एवढे एव्हिडन्स आहे हो, अगर मी दाखवायला बसलो तर तो आपला चेहरा नाही दाखवू शकत. अशा पद्धतीने माझ्याजवळ क्लिप आहे. पण मला कोणाच्या वैयक्तिक याच्यामध्ये जायचं नाही. माझ्याजवळ एवढ्या क्लिप आहे, त्याच्याबद्दल
मी लोकांना जागरूक करू शकतो का कसा माणूस आहे म्हणून. पण मला त्या वैयक्तिकरित्या ज्या द्यायच्या आहेत त्यांनी मला वैयक्तिकरित्या जेवढा त्रास द्यायचा आहे, जेवढा काही त्रास द्यायचा आहे, मी सहन करण्याची माझी पुरी कॅपॅसिटी आहे. माझी लढाई ही राजकारणाची आहे आणि मी त्याला राजकारणानेच उत्तर देणार. त्याला राजकारणाशिवाय माझे पर्याय आहे की बावनकुळेला म्हणा की सुधरून जा अजूनही लोकांच्या जनतेचे काम कर, लोकांना धमक्या देणं बंद कर. काही लोक जे बेरोजगारी लोक जे कंत्राटी पद्धतीने MSME मध्ये काम करतात त्यांना धमक्या देऊन तुम्ही काँग्रेसचा प्रचार करता, तुम्हाला कामावून काढून अशा प्रकारच्या धमक्या देतात. अरे लढाई करायची असेल तर एकास एक लढ. आम्ही तयार आहोत तुझ्यासोबत लढाई करणार होता चंद्रशेखर बावनकुळेच्या विरोधात. देशमुख साहेबांनी सावनेर सभेमध्ये बोलले की जनता आमची आहे, मुख्यमंत्री आमच्या नागपूरचे आहेत, तर ते म्हणजे कापून ठेवून अशा भाषा करत आहे. जे भाष्य बोलले त्याबद्दल काय म्हणणार? अरे बाबा, तुमचं राजकारण तुम्ही करा, अशा पद्धतीने बोलू नका. जनता जनार्दन आहे. लोकांचे चांगले काम गेले तर लोक डोक्यावर चढतात. ज्या दिवशी जनतेचे काम नाही झाले ना, लोक ऑटोमॅटिक शिवा देऊन त्यांची सभा बी उधळून काढतात. अशा प्रकारचे लोक आहे. हे जनता जनार्दन आहे. भाऊ, सुलेखाताई कुंभारेनं काल एक व्हिडिओ शेअर केला सोशल माध्यमावर की दहशत पसरवून राहिले इथे कामठी क्षेत्रामध्ये. संकेत बावनकुळे तिथे निवडणुका म्हणजे सभा घेऊन राहिला, तर यांनी डोक्यावर घेतला आहे. इथेही कोराडीमध्ये अशा काही बद्दलचं काही दहशत निर्माण करणं किंवा लोकांना तुम्हाला धमक्या हे देणं. सांगत आहे ना, चंद्रशेखर बावनकुळे मिनिस्टर असतील, त्यांनी पदाची गरिमा ठेवायला हवी. त्यांनी कोणत्याही जो कार्यकर्ता असेल, सामान्य गरीब असेल, त्याला मतदानाचा अधिकार दिलाय. तो कोणासोबत फिरत असेल, कोणत्या पार्टीसोबत आहे त्यांना फिरू द्यावं. ह्या पार्टीसोबत अगर कोणी फिरत असेल तर त्याला धमकी देऊन चीफ इंजिनियरला फोन करून, कोणत्या अधिकाऱ्याला फोन करून याला काम द्यायचे नाही, याला कामावरून काढण्याची, अशा प्रकारे धमकी देणं बंद करावं चंद्रशेखर बावनकुळे. ज्या दिवशी जनता तुम्हाला चपलीनं मारतील ना, त्या दिवशी तुम्हाला समजेल की ही जनता कशी आहे म्हणून.